पडून चालायची. ते आल्यात ना आता असं पालतं पडून चालायच्या गाड्या भेटतील ना मालेगावला, ते नाशिकला जायला ते पालतं पडून चालतात ती गाडी. मलाही घ्यायची ती गाडी, पण पेट्रोल टाकीची अडचण. अहो गाडीचे तुम्ही काय माझ्याकडे बघून अंदाज घ्या, मी गाडीचं सांगतो. डायरेक्ट नाशिकलाच जाऊ मग. नाशिकलाच गेले डायरेक्ट. निघा जा म्हणली नाशिकला. त्या सोनाराला माझं नाव सांग, ह्याचे जो 3 लाख रुपये भेटतील पाहिजे तशी गाडी घे. ती म्हणे मम्मी तू सोबत चल. म्हणे का, माझं एक स्वप्न आहे, मला मोटरसायकलवर पहिल्यांदा तुला फिरवायचं. पोरगी आई म्हटली बाळा पहिल्यांदा मला फिरवायचंय, नंतर कोणाला फिरवायचंय. ती म्हणे अजून ठरवायचंय, तू गप चल, तू गप चल. आई मुलासोबत गेली. आता वेळ कमी असल्यामुळे गाडीची खरेदी झाली. नाशिकवरून गाडीला किक मारून आई पोरग गाडी चालवत होत, आई पाठीमागे बसली. द्वारकाचा उड्डाण पूल चढले आणि जी सुसाट गाडी पोरानं सोडली 130 आणि 140च्या स्पीड. आई म्हणायची बाळ्या सावकाश चल, बाळू सावकाश चल. एवढ्या कारणाने पप्पा नाही म्हणत होते सावकाश चल, पण पोरग ऐकायच्या मानसिकतेत नव्हतं. आणि नाशिकहून जोरात याची मोटरसायकल आली आणि इकडून मालेगावकडून एक जोरात ट्रक चालला होता. तिकडून जोरात मोटरसायकल आली, इकडून जोरात ट्रक आला. ट्रक सरळ नाशिकला गेला, मोटरसायकल सरळ रावळगावला निघून आली. तुमच्या मनात जे आलं ना तसं काही झालेलं नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी. देता आली मिठी सावकाश. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. येणे सोसे मन झाले हव भरी, परते माघारी घेत नाही. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. माझे सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षरमानाख्ययमानंदम मज केवलम, श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. संपाज ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध सर्वांच्या पाठातला परिचयाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आमचं मन भक्तीमध्ये कोणत्या उंचीपर्यंत गेलं आणि त्या मनानं काय ठरवलंय, कोणत्या स्थितीला गेलंय, त्या भक्ता आपल्या अंतःकरणातील भक्तीची स्थिती, मनानं स्वीकारलेली स्थिती या अभंगात महाराज विशद करतायत. विठ्ठला विठ्ठला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन,
वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये आपल्या श्री क्षेत्र रावळगावामध्ये गेल्या 119 वर्षापासून संपन्न होत असणारा भक्ती उत्सव वैकुंठवासी भाऊराव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आदरणीय वासुदेव महाराज अधिकृत महाराज मंडळी यांच्या नेतृत्वाने सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने 119व्या वर्षी हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात संपन्न होतो आहे. आणि या 119व्या भक्ती उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा 2 नंबरची नाही नाहीतर 2 नंबर कीर्तन उमेश बॉचा झालं म्हणताल तुम्ही. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय ग्रामस्थ मंडळी सप्ताह समिती यांच्या माध्यमातून तथा जी सर्वच कार्यकर्ते मंडळी त्यामध्ये आमचे युवराज भाऊ यांच्या अथक परिश्रमातून अथक संपर्कातून तथा आमचे सुनील महाराज मौली देवरे यांच्याही आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील आणि प्रकृती जशी साथ देईल तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रकृती जरा 8-10 दिवसापासून नादुरुस्त आहे. शरीरामध्ये टायफॉइडही होता, त्याचाही अशक्तपणा खूप आहे, अंगामध्ये ताप होता कालपर्यंत. 8-10 दिवस झालं जेवणसुद्धा जात नाही, सकाळ संध्याकाळ फक्त अर्धी भाकर. युरिक ॲसिड वाढल्यामुळे सगळ्या पायांवर सूज आहे, पायाला मोठी ठणक आहे. डॉक्टर म्हणतात उभं राहू नका, पायावर वजन पडू देऊ नका. आणि आमचं दुर्दैव असे पाय हालीला तरी वजन पडत. आता काय करावं त्याला. म्हणून मी सकाळी माऊलींना फोन केला, म्हणलं माऊली माझी तब्येत बरी नाही, रावळगावची सेवा भागते का बघा. पण सुनील माऊलीने एवढी तळमळ व्यक्त केली. महाराज त्या गावातील सर्वच कार्यकर्ते मंडळी वारकरी संप्रदायाचे अत्यंत निष्ठावान आहेत, त्यांची फार तळमळ आहे. तुम्ही तासभर केलं तरी चालेल. मग त्यांना पक्क माहिती आल्यावर तासभर काय करीत नाही, हुशार माणसं असतात. आणि त्यात आमच्या भाऊंची युवराज भाऊशी खूप तळमळ. निदान सकाळपासून त्यांनी मला सोडून अण्णा असतील, आमचे सर असतील, डॉक्टर साहेब असतील, आमचे ड्रायव्हर असतील, यांना एवढे फोन केले. मग त्या तळमळी पोटी आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल म्हणून मी या सेवेमध्ये उपस्थित आहे. बघू देव जशी सेवा करून घेईल तसं करून घेऊ. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल 8 दिवसापासून आजारी आहे तुम्ही पण चेहरा काही सुकलेला दिसत नाही, असं तुम्हाला काय पडला असेल, प्रश्न पडला असेल. त्याचं कारण आहे रवी बुवा, आमचा चेहरा न सुकण्याचं कारण आहे पारिजातकाचं फुल असतं ना वासुदेव बाबा, सकाळी उगवतं 10ला सुकून जातं बघा. पण झेंडूचा गेंद असतो ना, तो एकदा आणला तोडला तर 8-8 दिवस सुकत नाही. आता अडचण ती आमची, आता त्याला काय करो. हा दोष तुमचा नाही बरं, मला लहानपणापासून हा दोष आहे. मला कधी आजार चेहऱ्यावर दाखवताच आला नाही. लोक आजारी नसताना नाव आणतात, आम्हाला असून सुद्धा तोंडावर दाखवता येत नाही. आमचं दुर्दैव आहे. दुर्दैव कशाचं आहे. चला देवाची एक ताकद आहे, त्या ताकदीनं जशी देवाची सेवा करता येईल तशी आपण करू. तुम्ही सर्व देवरूप श्रोते मला सांभाळून घ्याल, घेतलेलंच आहे पण सांभाळून घ्यायला अशी अपेक्षा करतो. आज ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना माझे अत्यंत हृदयाभिन्न गुणीजन मंडळी आज या ठिकाणी आहेत. त्यामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं की आम्हाला समाधान लागतं असे आमचे रवी महाराज पवार, उभ्या वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आहे. वासुदेव महाराजांनी थोडा संकुचित परिचय करून दिला. मालेगाव तालुक्याचं वैभव म्हणले ते, असं आपल्या भातात तो पोडू नये, चांगलं नाही ते. पण आमचे रविबा म्हणजे वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गोपाळ महाराज, त्यांचंही दर्शन या दीपक महाराज, आदरणीय दीपक महाराज यांचंही दर्शन या निमित्तानं आहे. त्याचप्रमाणे आमचे सुनील महाराज, सचिन महाराज, अत्यंत माझं हृदयाभिन्न नाव, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत, पण माझा एक दोष आहे सचिन महाराज. माझा दोष काय आहे. माझ्या वडिलाला जर तुम्ही आत्ता जाऊन विचारलं की तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझ्या वडिलाच्या लक्षात गावाचं आणि व्यक्तीचं नाव ध्यानात राहत नाही. मग बापाची परंपरा कोणीतरी चालली पाहिजे का नाही. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तोच वारसा माझ्याकडे आला. मलाही व्यक्तीचं गावाचं नाव अनेक वेळा घोकल्याशिवाय ध्यानातच राहत नाही. आता किती जवळची माणसं असतात पण ओठावर नावच चुकीची येतात माझ्या तोंडातून कधी कधी. वासुदेव बाबा मला नाव लक्षात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. समजा उद्या कोणी म्हणलं नाव घ्या तर कोणाचं घ्यावं, नावच ध्यानात राहत नाही. अडचण
पण मला सांभाळून घेणारी सगळी मंडळी तुम्ही आहात, म्हणून चुकायला काही बरं वाटतं. चूक झाल्यानंतर सावरणारं कोणतरी पाहिजे ना, तुम्ही आहात मंडळी. म्हणून पुन्हा एकदा सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सर्व मंडळींना नमस्कार करतो. तुकोबराच्या अर्ध्या चरणामध्ये सकळा चरणी जीव माझा असा भाव व्यक्त करतो, चिंतनाच्या दृष्टीने प्रवृत्त होतो. खरं तर रावळगाव हे चॉकलेटचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या गावानं अनेक लेकरांचे लाड पुरवले, अनेकांच्या उत्सवाला उत्सवपण दिलं, असे गाव आहे. आणि जसं इथं गोड व्यवसायात प्रसिद्ध आहे, तशी व्यक्ती सुद्धा या गावात फार गोड गोड आहेत. खरं तर या गावात दुसऱ्यांदा येण्याचा योग आलेला आहे. वैकुंठवासी भाऊसाहेब बाबाच्या पुण्यतिथी उत्सवाच्या काल्याला एकदा वासदेव बाबांनी मला आमंत्रित केलं होतं. त्यानंतर परत एकदा या गावाचा उत्साह पाहण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. खरं तर गावोगावी उत्सव असतात बरं माऊली, पण त्यात उत्साह नसतो. उत्सव आणि उत्साहामध्ये खूप अंतर आहे. उत्सव असणं वेगळं आणि उत्साह असणं वेगळं. पण या रावळ गावामध्ये जसा उत्सव आहे तसा उत्सवामध्ये उत्साह सुद्धा आहे. आणि या ठिकाणचा मंडप, या ठिकाणची सिस्टीम, या ठिकाणी असणारा मंडप सिस्टीम, मंडपात असणारा पुरेसा प्रकाश, मंडपात पाहिजे तसे वादक, पाहिजे तसे गायक, पाहिजे तशी बैठक व्यवस्था, पाहिजे तसा अवधान चारा, असं जर वातावरण असलं तर मड सुद्धा 2 तास कीर्तन करील. आजारी माणूस काय घेऊन बसले, मड सुद्धा 2 तास बोलत. एकदा मी पुण्यावरून आळंदीला प्रवास, आपलं नाशिकला प्रवास करत असताना सर्वांना माहिती आहे त्या मनसर जवळ गोवर्धन डेअरी आहे पहा, वळसे साहेबांची गोवर्धन डेअरी. फार मोठी जर्सीचा गोठा आहे, फार मोठा गोठा आहे. आणि आम्हाला जिज्ञासा आहे कोण्या क्षेत्राची माहिती घ्यायची. म्हणजे एकदा त्या जर्सीच्या गोठ्यात गेलो. महाराज तिथे एवढ्या जर्सी आहेत, पण फार कमी माणूस बळावर त्या गायांची व्यवस्था केली जाते. फार सगळं तिथे इस्रायलची टेक्नॉलॉजी, सगळ्या मिशनरीद्वारा त्या गायींचं काय सगळ्या, म्हणजे कोणत्या टेम्परेचरची गाय बरोबर तिच्या डोक्यावर तो सायरन वाजतो की हिचं टेम्परेचर आज वाढलंय. म्हणजे फारच बारकाव्या गोष्टी. आणि सहज त्या ठिकाणच्या संयोजकाला मी विचारलं का हो या गायीच्या दुधाचं कसं असतं. ते म्हणे महाराज गायीच्या दुधाचं स्थिर नसतं म्हणले आबा, ते फॅटवर असतं. दुधाचे दर कसे असतात म्हटले, फॅटवर असतात. म्हणलं मग एका जातीची गाय आणली तर तिचे फॅट स्थिर असतील, तिचा दर स्थिर असेल. म्हणे महाराज तसं नसतं म्हणे. जर्सीला वातावरण चांगलं मिळालं की 2 पॉईंटनं फॅट वाढतात म्हणले, आणि वातावरण जर चांगलं नाही मिळालं तर ते फॅट पडतात म्हणे. मी तुम्हाला जर्सीचं सांगतो. मग जर्सीला जर चांगलं वातावरण मिळालं तर तिचे 2 पॉईंटनं फॅट वाढतात. मग आम्हाला कीर्तन करायला चांगलं वातावरण मिळाल्यावर काय अडचण आहे कीर्तन रंगायला? अडचण काय? ज्ञानोबराची पोवी देऊन जातो, ज्ञानोबराने दिलेला दृष्टांत देऊन जातो. ज्ञानोबराय म्हणतात बाई सुग्रण असावी आणि उदार असावी. जेवणारा माणूस रसज्ञ असावा आणि जेवणारा असावा. हे दोघं एका जागी आले की त्या जेवणाचा काय आनंद सांगावा. ऐका उभी का सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, होती मग अवतरे हातू जैसा. पुढची उभिले गोडे रविवा तैसे हो तसे जी देवा. ज्याप्रमाणे सुग्रणबाई आणि उदारबाई वा स्वयंपाकाला आहे आणि रसज्ञ आणि जेवणाऱ्यांना पुढं बसलेला आहे, असे दोघं एका जागी आल्यावर त्या जेवणाचा काय आनंद सांगावा. ज्ञानोबराय म्हणतात तैसे होतेसे जे देवा, अवधानाची या लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. असं जर श्रोत्याचं अवधान मिळालं तर ज्ञानोबराय म्हणतात व्याख्यान चौपट रंगतं. आणि पुढचं वाक्य आहे का, वातावरण चांगलं मिळालं तर व्याख्यान चौपट रंगतं, आणि वातावरण जर चांगलं नाही मिळालं तर व्याख्यान चौपट होतं. आपला सप्ताह चौपट रंगवायचा का चौपट करायचा हे श्रोत्याच्या मानसिकतेवर फार अवलंबून आहे. ध्यानात ठेवा, फार अवलंबून आहे. काय असतं सध्याचा श्रोता जेव्हा कीर्तनामध्ये येतो ना, एक मानसिकता तयार करून यायला लागलेला. कीर्तन बोर असलं पाहिजे, कीर्तनात विनोद नसला पाहिजे, कीर्तनात गाणं नसलं पाहिजे असं मुळीच नाही. येतं शांताची या घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा, पण येरई रसा पंक्ती करा झाला मान. येरई पंक्ती करा झाला मान. म्हणजे इथं सर्वच रसांना प्राधान्य, वादच नाही, पण इथं प्रधान रस आहे शांत रस. पण सध्या काय होत चाललेलं आहे, एकंदरीत श्रोत्यांची मानसिकता आपण पाहिली तर डॉक्टर साहेब या श्रवणाचा आणि सायकोलॉजीचा फार संबंध आहे. श्रोता येतानाच ठरून येतोय आज मला गाणं ऐकायचे, श्रोताना येतानाच ठरून येतोय आज मला विनोद ऐकायचे, श्रोता येतानाच ठरवतोय की मला शुरांचं चरित्र ऐकायचंय, मला आमका ऐकायचंय,
मला आज आई ऐकायची आहे, आज मला देश ऐकायचा आहे, आज मला गाय ऐकायची आहे, हे ठरून येऊ नका तुम्ही. हे यायचं सोडूनच द्या. तुम्ही मंडपामध्ये या, काहीतरी मला आज ऐकायला भेटणार आहे हे डोक्यात ठेवून या. मग प्रत्येक कीर्तन रंगतं का नाही मी लिहून देतो. प्रत्येक कीर्तन रंगतं. फक्त मला काहीतरी आज श्रवण करायचंय. आज माझ्या जीवनात 4 शब्दाच्या ज्ञानाची मला भर पाडायची. केवळ मला दिवसातले 22 तास फारच बोर गेले, 2 तास जरा टाइमपास मध्ये घालवायचे. या उद्देशानं कृपा करून कीर्तनामध्ये येऊ नका. ही मानसिकता फार महत्वाची आहे. आणि ही मानसिकता बनली की माणूस त्याच अँगलनं वक्त्याकडे पाहतो, त्याच अँगलनं पाहतो. म्हणून सध्या वारकरी संप्रदायाकडे समाज उत्कर्षित झाला पाहिजे नंतरचं आव्हान आहे. आता समाजाची मानसिकता बदलली पाहिजे हे कीर्तनकारापुढचं प्रथम आव्हान बनलेलं आहे. प्रथम आव्हान बनलेलं आहे. पण मला रावळगावमध्ये आल्यावर हे समाधान वाटलं की तुम्ही किती गोड चित्तानं ऐकताय आणि तुमच्या नक्कीच नजरेला मी न्याय देऊन माझ्या अल्पबुद्धीने या अभंगाचा विचार नक्कीच करेन. फार गोड आहे महाराज अभंग. आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी आपलं मन कोण्या विचाराच्या उंचीवर मी आणले परमार्थात ते मी सांगणार आहे असे तुकाराम महाराज म्हणतायत की येणे सोसे मन झाले हाव भरी. या सोसानं मन आमचं हाव भरी झालं. आता मनानं एवढा हावरटपणा धरला की हे मन म्हणतं आता विठ्ठलच बोलावा, हे मन म्हणतं आता विठ्ठलच पाहावा आणि हे मन म्हणतं आता विठ्ठलच जीवभाव करावा. पण महाराज या विचाराला ग्रहण करण्याकरता मन या विचाराच्या उंचीवर नेण्याकरता तुम्ही केलं का? सोपं नाही. एवढं सोपं नाही. माणसाची वृत्ती परमार्थात येणं आणि एवढं सोपं नाही माणसाची वृत्ती परमार्थात सक्षम बनणं. विठ्ठला 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 परमार्थ शरीरानं येणं, परमार्थात शरीरानं येणं आणि परमार्थ मनानं ठरवणं हे फार मोठं अंतर आहे. खूप मोठं अंतर आहे. परमार्थ मनामध्ये येण्याकरता काय किंमत मोजावी लागते. नारद भक्ती सूत्रातली 5 सूत्र आज प्रस्तावनेत सांगणार आहे की परमार्थ करण्याची बुद्धी मनातून होणं, मनातून वाटावं की मला हे करायचंय. कारण आपलं मन आहे ना, तुमचं काय माझं काय, आपलं मन चांगल्या विचारावर लवकर येतच नाही. आपल्या मनात वाईट विचार जेवढ्या सहजतेनं येतात तेवढ्या सहजतेनं चांगले विचार येत नाहीत. ज्ञानोबाराची ओवी द्यायची ठरली तर ज्ञानोबाराय म्हणतात अनेका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा अंशू दैवगुणे तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी. म्हणजे अन्य दगड जसे मिळतात तसा परीस काही मिळत नाही म्हटले. अन्य रस जसे मिळतात तसं अमृत रस सहजासहजी मिळत नाही म्हटले. हे जगात जसं दुर्लभ आहे ना तेवढंच दुर्लभ आहे मनामध्ये चांगले विचार येणं. चांगले विचार दुर्लभ आहेत. कसे? मी वासुदेव बाबा अगदी सामान्य व्यवहारातल्या उदाहरणाने सुरुवात करतो. एकदम सुरुवात सामान्य विचाराने. म्हणजे अध्यात्मातला विचार म्हणजे त्या सद्विचाराचं लक्षण ज्ञानोबारायांनी केलं. जी या परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर, जशी गंगा सदैव समुद्रालाच जाण्याचा विचार करते तद्वत ज्याची बुद्धी सदैव परमात्म्यालाच मिळण्याचा विचार करते त्याला सद्बुद्धी म्हटले ज्ञानोबारायांनी. त्याचा आपण नंतर विचार करू. पण सुरुवातीला सामान्य व्यवहारातला सद्विचाराचा विचार करू. मनात चांगले विचार येतात का वाईट विचार येतात? तर माणसाच्या मनात चांगले विचार खूप कमी येतात, वाईट विचार खूप येतात. याला उदाहरण असे, रावळगाव सारखं संपन्न गाव आहे, अत्यंत गडगंज श्रीमंत माणूस, अति श्रीमंत. किती श्रीमंत? 30 डिसेंबरला पेटवलं तर 29 डिसेंबरला इजत. लक्षात आलं? पेटवायचं कधी? 30 डिसेंबरला. तर 20 तर किती? 29 डिसेंबरला. म्हणजे अख्खं वर्ष लागत. गणित लक्षात ठेवा फक्त डोक्यात तुम्ही. एवढा गडगंज श्रीमंत, पण त्याला लेकरू बाळ नव्हतं. नवसा सायास केले. नवसा सायासनं कसं तरी त्याला एक पोरगा झाला. सहसा नवसाची नीट निघत नाहीत. आमचे अनुभव तरी असे, सहसा नवसाची नीट निघत नाही. पण आपल्याला आपल्या कीर्तनातला जो नवसानं पोरगा झाला ना तो लय गुणी निघाला. वेळ कमी असल्यामुळे 10वीलाही गेला. वेळ कमी आहे आपल्याकडे, लवकर पुढे पळवायचं आपल्याला. कितवीला गेला? 10वीला गेला. 10वीला गेला, 10वीचा निकाल आला आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यात 1 नंबरनं पास झाला.
बापाजवळ आला. पप्पा पप्पा. बापाला बोल बाळा काय. आणि पप्पा निकाल लागला आज 10वीचा. वा 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 वा. काय निकाल लागला. नाशिक जिल्ह्यात पठ्या 1 नंबर. बापाला आनंद झाला. आपला पोरगा अख्ख्या जिल्ह्यात बोर्डामध्ये 1 नंबरनं पास झाला. बापाने पोराला जवळ घेतलं, तोंडावर हात फिरवला. त्याच्या जो पेढा नव्हता पण गुळ होता. इथं गुळ बी आहे का नाही का चौकदार गुळ बरं असो. बापानं गुळाचा खडा पोराच्या तोंडामध्ये. जाऊ दे रावळ गावे चॉकलेट घालू तोंडामध्ये. बापानं गुळाचा खडा चॉकलेट त्याच्या तोंडामध्ये घातलं. हे रे माझा बाळ, हे रे माझा पठ्या. पोरगा मला पप्पा आता चॉकलेटवर आणि गुळावर वागणार नाही म्हणजे. मग रोज कॉलेजला मालेगावला जायचंय मला. मग मोटरसायकल घेऊन द्या. बापाला बावळ्या तेवढं सोडून काही बोल. 2 म्हणतात 3 लाखाचा मोबाईल घेऊन देतो. 4 म्हणतात 5 लाखाचा लॅपटॉप घेऊन देतो. पण मोटरसायकल नाही. पप्पा काय अडचण आहे हो. किती श्रीमंती आपल्याकडे, मोटरसायकल नाही साधी. बरं तुमच्यासारखा काळ राहिला नाही बाबा. आता रस्ते खूप चांगले झाले. रस्ते पहिले चांगले का आता चांगले झाले. आता चांगले झाले रस्ते. अडचण काय. बाप मला रस्ते चांगले झाले हीच अडचण. माझं बोलणं लक्षात येते का तुमच्या. बाप म्हणला बाळ्या आमच्या काळात रस्ते चांगले नव्हते रे, पण रस्त्यावरचे चांगले होते. आता रस्ते खूप चांगले झाले, पण रस्त्यावर एवढे बावळट जमा झाले, एवढी मॅनर्स लेस ड्रायव्हिंग करतात. मी सदैव रोडवरचा माणूस आहे. सध्या तुमचं ड्रायव्हिंग किती सेफ आहे याला फक्त 50% अर्थ राहिला. किती टक्के. 50%. माता मौलीनं तुम्हाला वाईट नाही वाटायचं ना. वाईट नाही वाटायचं ना. 70% ड्रायव्हिंग करणाऱ्या बायांना आकला नाही. 30% मला हिंमत व्हायना पुढं म्हणायची म्हणून थांबलोय मी. अहो खरंच ना. अवघड आहे. म्हणून समोर म्हातारा माणूस, अति उत्साही पोरगा आणि स्त्री दिसली की मी आधी आमच्या अशोकला थांबवतो. थांब त्यांचं होऊ दे मग बघू. एकदा पेपरला विनोदानं आलं होतं, पण ती देशाची वस्तुस्थिती आहे. जापान, अमेरिका आणि भारतातला पोरगा गप्पा मारत बसला. जापान मधला पोरगा म्हणला आमच्या देशातली सगळी वाहनं डाव्याच बाजूने चालतात. अमेरिकेमधला मला आमच्या देशात तसं नाही, आमच्या देशात सगळी वाहनं उजव्या बाजूने चालतात. मग या दोघांनी भारतातल्या पोराला विचारलं तुमच्या देशात कसं चालतात. आमच्याकडे पुढचा कसा यायला ह्याचा अंदाज घेऊन चालतात. ते उजवीकडं आणि डावीकडं हे काय आमच्या डोक्यात भारतात गणित नाही. पुढचा कसा येतो त्याचा अंदाज घेऊन चालावं लागत म्हटलं. बाप म्हणला बाळ्या जुन्या काळात रस्ते चांगले होते नव्हते, रस्त्यावरचे चांगले होते. आणि वस्तुस्थिती वाजदेव बाबा, जुन्या काळात लोक एवढे वाहनाला घाबरत होते, एवढी वाहनाची इज्जत करत होते. शब्द बदलतोय मी थोडासा. त्या वाहनाची इज्जत करत होते. एखाद्यानं हॉर्न वाजवला तर रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहत होते. आता बघा हॉर्न वाजवत वाजवत ती गाडी इथपर्यंत येते. कीर्तन असल्यामुळे ढुंगणापर्यंत म्हणावं वाटना मला. कीर्तन नसताना ढुंगणापर्यंत म्हणलोच असतो मी. आणि कीर्तना ढुंगण कसं म्हणायचं बरं नाही ना वाटत. असो घाबरत नाहीत लोक. गाडी नाही, गाडी नाही, बिलकुल नाही. पोरग रडत आईकडे गेलं. आईला माहित होता 10वीचा निकाल. बाळ्या रडायला काय झालं तुला. एखादा विषय गेलाय का. जाऊ दे तुझ्या पप्पाचे 5 गेले होते. आपला दृष्टांत चाललाय की वाईट विचार सहज येतात, चांगले विचार सहजासहजी येत नाही. अगं तसं नाही गाई. जिल्ह्यात 1 नंबरनं पास झालो. मग रडायला काय झालं तुला. बघ ना गाई पप्पा मोटरसायकल घेऊन देत नाहीत. बाळा माझा गुन्हे बाळणं तू. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. घाबरतात ते. लेकराची समजूत आईला जशी काढता येते तशी बापाला नाही काढता येत. तुकोबराय म्हटले ऐसे माता जाणे वर्म आणि बाळा वाढविता धर्म. बाळा वाढविता धर्म आणि वर्म ही माता जाणे. बापाला नाही समजत. लेकराची समजूत काढायची. बाळ माझं गोड न तू गुणाचं बाळ काय नाही. जसा आता 10वीला चांगल्या मार्कनं पास झाला ना, 12वीला चांगल्या मार्कनं पास हो. तू 12वीला चांगल्या मार्क्सनं पास झाला ना, तुझ्या पप्पाला सुद्धा विचारणार नाही मोटरसायकल मी घेऊन देणार तुला. आणि त्याच्या खिशातले काढले आपलं आहेत माझ्याकडे पैसे.
माझी कशाला पटते? मी आहे ना तुला. फक्त 2 वर्ष. पोरग गुणीच होतं, नवसाच होतं, पण गुणी होतं. ते काय सुनीताबाईच्या पोरासारखं नव्हतं. माझ्या आईचं नाव सुनीता आहे. पोरग पुन्हा 2 वर्ष थांबले. वेळ कमी असल्यामुळे 12वीलाही अख्ख्या जिल्ह्यात 1 नंबरनं पास झालं. आईजवळ आलं, मम्मी वादा किया वो निभाना पडेल. देणार रे म्हणजे गाडी घेऊन. लगेच आहे ना हातातली 4 तोळ्याची बांगडी काढली, प्युअर सोन्याची. सचिन बाळ्या जा, फक्त मोटरसायकल घ्यायला कुठं जायचं, नाशिक का मालेगाव? तुमच्या मनावर, आपलं तसं काय नाही. कुठं घ्यायची गाडी? ते आपल्या भारी गाडी घ्यायची, असं पालतं पडून चालायची. ते आल्यात ना आता असं पालतं पडून चालायच्या गाड्या भेटतील ना मालेगावला, तिथं नाशिकला जायला. ते पालतं पडून चालतात ती गाडी. मलाही घ्यायची ती गाडी, पण पेट्रोल टाकीची अडचण. अहो गाडीचे तुम्ही काय माझ्याकडे बघून अंदाज घ्या, मी गाडीचं सांगतो. डायरेक्ट नाशिकलाच जाऊ मग. नाशिकलाच गेले डायरेक्ट. निघा, जा म्हणली नाशिकला. त्या सोनाराला माझं नाव सांग, ह्याचे जो 3 लाख रुपये भेटतील, पाहिजे तशी गाडी घे. ती म्हणे मम्मी तू सोबत चल. म्हणे का? माझं एक स्वप्न आहे, मला मोटरसायकलवर पहिल्यांदा तुला फिरवायचं. पोरगी आई म्हटली बाळा पहिल्यांदा मला फिरवायचंय, नंतर कोणाला फिरवायचंय. ती म्हणे अजून ठरवायचंय, तू गप चल, तू गप चल. आई मुलासोबत गेली. आता वेळ कमी असल्यामुळे गाडीची खरेदी झाली. नाशिकवरून गाडीला किक मारून आई, पोरग गाडी चालवत होतं, आई पाठीमागे बसली. द्वारकाचा उड्डाण पूल चढले आणि जी सुसाट गाडी पोरानं सोडली 130 आणि 140च्या स्पीड. आई म्हणायची बाळ्या सावकाश चल, बाळू सावकाश चल. एवढ्या कारणाने पप्पा नाही म्हणत होते सावकाश चल, पण पोरग ऐकायच्या मानसिकतेत नव्हतं. आणि नाशिकहून जोरात याची मोटरसायकल आली आणि इकडून मालेगावकडून एक जोरात ट्रक चालला होता. तिकडून जोरात मोटरसायकल आली, इकडून जोरात ट्रक आला. ट्रक सरळ नाशिकला गेला, मोटरसायकल सरळ रावळगावला निघून आली. तुमच्या मनात जे आलं ना तसं काहीच झालेलं नाही. संपलं माझा दृष्टांत. खरं सांगा तुमच्या मनात काय आलं होतं? अहो तुम्ही मायलेकाच्या दाव्याची बुंदी पाडून ठेवली होती तुम्ही. आणि ह्या बायानं कमेंट द्यायला सुरुवात बी केली. यालाच म्हणतात तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी. विठाला विठाला ऐका, चांगले विचार मनात येणं सोपी गोष्ट नाही, फार दुर्लभ गोष्ट आहे. मी तुम्हाला सुरुवात म्हटलं व्यवहारानं केली. परमार्थाचं आमच्या मनानं देवाचा जप केला पाहिजे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, आम्ही गाथा वाचला पाहिजे, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हे मनात येणं एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाहीये. त्याकरता काय करावं लागतं मी तुम्हाला नारद भक्ती सूत्रातले काही सूत्र सांगणार आहे. ऐका. तस्य साधनाने गायन्ति आचार्या. नारदजी म्हणतात अंतःकरणात भक्ती प्रेम निर्माण होण्याकरता अनेक साधना आहेत असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. ज्यांनी जीवनामध्ये भक्तीचं अनुष्ठान केलं ना त्यांनी उपाय सांगितले. अंतःकरणात भगवत प्रेम निर्माण होण्याकरता काय करावं लागतं? रविबुवा पहिलं सूत्र आहे दुस्संग सर्वथैव त्याज्या. ज्याला अंतःकरणात भक्ती करण्याची इच्छा निर्माण व्हायची आहे त्यांनी सगळ्यात आधी एक केलं पाहिजे, म्हणे मूर्खाची संगती टाकली पाहिजे. दुसंग सर्वथैव शब्द लय गोड आहे. सर्वथैव म्हणजे सर्व तथा एव कायम, कोणाच अंगानं नाही. काय काय लोक म्हणतात महाराज मी लाव काव तुम्ही त्यांच्या संगतीत राहता, मूर्ख माणूस आहे तो. नाही हो महाराज, व्यवहार चालवण्याकरता राहावं लागत. शब्द काय लोकांचा, व्यवहार चालवण्याकरता राहावं लागतं. पण मग आमचे श्री गुरु चंद्रशेखर महाराजाला दृष्टांत देतात, एवढा गोड दृष्टांत आहे. एक बोलू का? तुमचं व्यवहारातलं लाखाचं नुकसान होऊ द्या, पण आयुष्याचं नुकसान करण्याकरता मूर्खाची संगत करू नका. हो, कारण संसारात निघालेली झीज आज न उद्या भरून काढता येते.
पण परमार्थात झालेली हानी ही लवकर भरून काढता येत नसते. भरताकून एक चूक घडली तर चूक दुरुस्त करायला 3 जन्म लागले. ध्यानात ठेवा. एकच चूक घडली राजा भरताकडून. काय झालं? हरणाला वाचवलं, चांगलं केलं, वाढवलं, चांगलं केलं, पण मी वाचवण्याचं ममत्व धारण केलं. एवढी छोटी चूक भारताला सुधारण्याकरता किती जन्म लागले अण्णा? 3 जन्म लागले. 3. म्हणून परमार्थातली हानी लवकर भरून निघत नाही बुवा, निघत नाही. व्यवहारातली हानी यावर्षी टमाट्यात गेलं तर पुढच्या वर्षी बटाट्यात निघल, बटाट्यात निघालं तर शेंगात निघल, कशात तरी निघल. म्हणून फार जपून राहावं लागतं. व्यवहाराचं किती नुकसान होऊ द्या, दृष्टांत लय गोड आहे, जीव लावून ऐका. आणि तुम्ही ऐकताय म्हणूनच सांगतो. एक हिऱ्याचा व्यापारी होता. फार त्याचा जम बसला होता हिऱ्याच्या व्यापारामध्ये. म्हणजे तो सुरतला जरी गेला आणि मुंबईला मुंबादेवीला जवेरी बाजारात जरी गेला तर लोक कुठून पुढचे द्यायचे, एवढा त्यांना रुतबा आपल्या व्यापारानं हिऱ्यामध्ये कमवला होता. आता प्रत्येक बापाला वाटतं की आपला वारसा पुढे चालला पाहिजे. हो, डॉक्टराला वाटतं आपला पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, वकिलाला वाटतं आपला पोरगा वकील झाला पाहिजे, पुढाऱ्याला वाटतं आपलाच पोरगा पुढारी झाला पाहिजे. आहे ना? वाटतं. फक्त महाराज लोकाला का वाटत नाही हा मला मोठा प्रश्न आहे. असो, हा, सचिन भाऊ खरं शोकांती काही तात्पर्य आहे का मंडळी? विचार सांगत होतो. बरंच कधी कधी उत्साहातलं कर्तृत्व अडचणीत आणतं. त्याला अनुभवाचा मुत्सुद्दीपणाच कधी कधी गरजेचा असतो. आता पोरांना वाटतं म्हातारं बडबडच करत राहतं, म्हातारं सांगतच राहतं. तसं नसतं. हा, ज्या गोष्टी ऐकायच्या त्या ऐकल्याच पाहिजे. म्हातारं व्यापारात लक्ष देत होतं, पोराकडे लक्ष देत होतं. एके दिवशी बापानं पाहिलं आपलं पोरग व्यापार चांगलं करते पण मूर्खाच्या संगतीत. एक दिवशी बापानं पोराला जवळ बोलवलं. रावसाहेब, जी बाबा, एक बोलायचं होतं माझ्या मनातलं तुम्हाला. बोला ना पप्पा, काय अडचण आहे बाबा, बोला ना. तुम्ही व्यापार करताना त्या अमक्या अमक्याच्या संगतीत राहता असं मला काल पाहण्यात आलं. हो म्हणे बाबा, राहावं लागतं. तुम्हाला माहिती आहे त्याचं कॅरेक्टर काय? मूर्ख माणूस आहे. मी त्याच्यापासून नाही, त्याच्या आज्यापासून ओळखतो. घातक कुटुंब आहे ते. व्यक्ती घातक आहे तो. त्याच्यासोबत राहत जाऊ नका. बाबा तसं नाही, व्यापारात राहावं लागतं. बाबा तुम्ही काळजी करू नका, मी सावध पद्धतीने राहतो. आता दुसरं वाक्य ऐका बरं, ज्येष्ठांकरता. मी बारकांना सांगितलं ना, जसं ज्येष्ठांचं ऐकत जा तसं ज्येष्ठांनी बी एक ऐका. हो, पोराला एकदा सांगून बघा, लय त्यांच्या मागं टुमणं लावत बसू नये. हे का नाही केलं, ते नाही काय केलं, तसं नाही. त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे ते चुकतात कुठं. हाही अतिरेक चांगला नसतो, शिकवण्याचाही अतिरेक चांगला नसतो. बापानं चांगले 8-15 दिवस जाऊ दिले. एक दिवशी बोलवलं. रावसाहेब, बोला बाबा, एक काम होतं माझं. काय? आज तुम्ही फार सुंदर पांढरा शुभ्र लिलन घातलाय. हो बाबा, आवडला तुम्हाला कापड? हो, पुढच्या वेळेस गेला ना मला पण एक शर्टला घेऊन ये. बघा बापाची शिकवण्याची पद्धत पहा. मला पण आणा बरं असं कापड. एवढ्या महागाचा घेतलास कान, आता लुटायलाच बसला कान. आम्ही तिघात एक शर्ट घालीत होतो. अरे भेटायला त्याच्या नशिबीनं घालू द्या त्याला, जगू द्या. उद्या त्याच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये कि जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं, इतने हिस्सों में बढ़ गया हूं मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं. अशी पश्चातापाची लाईफ जगू द्या त्याला पण. बाळासाहेब, खूप रावसाहेब फार सुंदर शर्ट आणला, मला पण आणा. पण एक काम होतं माझं. काय? हे थोडे कोळसे होते. मग माझी इच्छा आहे की कोळसे तुम्ही दिवसभर खिशात जपून ठेवावे. बाबा, कोळसे घरात ठेवा ना. नाही नाही, तुमच्या जवळ ठेवतो, पण एक अट आहे म्हटलं. काय? ह्या कोळशाचा एवढा सुद्धा डाग तुमच्या शर्टला लागला नाही पाहिजे. संध्याकाळी माझे कोळसे मला परत द्यायचे, पण एवढा सुद्धा कोळशाचा डाग तुमच्या पांढऱ्या शर्टला लागला न पाहिजे. हो बाबा, मी काळजी घेईल. बापानं कोळसे दिले, पोरानं घडी घातले, व्यवस्थित खिशात ठेवले, दिवसभर जपून ठेवले. जेवढ्या करता दृष्टांत सांगतोय ना माऊली, आले आता ते जवळ.
संध्याकाळी बापानं सांगितलं, बाळासाहेब माझे कोळसे, रावसाहेब कोळसे देतो ना पप्पा. खिशात हात घातला, हे घे कोळशाची पुडी. दिवसभर जपले, फार जपले, डाग लागू दिला नाही, बिलकुल नाही, एकदम सावध चित्तानं कोळसे जपले. बापाने निहाळून पाहिलं तर कुठं डाग लागला नव्हता, पण शर्टाच्या कडा काळ्या झाल्या होत्या. रावसाहेब इकडे आणि काय, हे शर्टाच्या कडा कस काय काळ्या झाल्या? अरे बापरे म्हणे बाबा, फार जपून ठेवले हो कोळसे, तरी डाग पडलेच. बापाने उत्तर दिलं, बाळासाहेब तसंच असतं, कोळसा किती जपून ठेवला तर डाग लागतच असतो, तसं मूर्खाच्या संगतीत किती सावध राहिलं तर दोष घडायचा तो घडतच असतो. म्हणून सगळ्यात आधी एक करा, व्यवहार सुधारण्याकरता सुद्धा आणि परमार्थ सुधारण्याकरता दुस्संग सर्व थैव त्याच्या. वैकुंठवासी नतसिंग बाबाचा दृष्टांत आहे. बाबा सदैव माळ घातलेल्या पोरांना दृष्टांत काय द्यायचे माहितीये? ते म्हणायचे, ऐक बाळ्या, तुला वाटतं ना गळ्यातली माळ टिकावी, एक कर, कोणत्या मेंढीला लांडगा उचलून नेतो? जी कळपाच्या बाहेर जाते तिला. जी कळपात राहते ना वाघुरामध्ये, त्यातली मेंढी न्यायची हिंमत लांडग्याची नाही. ज्याला वाटतं ना आपले चांगले संस्कार टिकावे, त्याने कळप कधी सोडला नाही पाहिजे, ध्यानात ठेवा. त्या कळपाच्या बाहेर आपण पडलो की आपल्याला विषयाचे विकाराचे लांडगे उचलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नारदानी अंतःकरणात भगवत प्रेम निर्माण होण्याकरता पहिला उपाय सांगितला, दुस्संग सर्व थैव त्याच्या. नारदानी अंतःकरण परमार्थात रत होण्याकरता दुसरा उपाय सांगितला, अव्यावृत भजनात. शब्द काय गोड आहे, अव्यावृत भजनात. सदैव भजन शब्दाचा अर्थ सेवेत राहिलं पाहिजे. मायबापाची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा. जरी तिथे अपेक्षित भजन म्हणजे देवाची संतांची सेवा असली, समाजात देव पाहून सेवा करा, झाडात देव पाहून सेवा करा. माणसानं सदैव सेवेत राहिलं पाहिजे. साधा नियम आपल्याकडे एक मन आहे, रिकाम घर रिकाम मन शैतानाचं घर असतं. आपल्या मनाला चांगल्या कामात गोरपटून ठेवलं की ते वाईट विचार करायला शिल्लकच राहत नाही, शिल्लकच राहत नाही. काय गुरुवर्य तात्या, कधी कधी गुरुबद्दल पर्सनल सुद्धा चर्चा करावी लागते. त्यांच्याकडे पाहून आम्ही ब्रह्मचारी राहिलो. आणि मग मी त्यांना विचारायचो, तात्या, ब्रह्मचर्य चांगलं टिकवण्याकरता, आपलं जीवन आचार शुद्ध टिकवण्याकरता काय केलं पाहिजे? कारण तुम्ही त्या वयातून आलाय की ज्या वयातून आम्ही चाललोय. हो, संसारिकाला प्रश्न असतो दिवस कसा जाईल, आणि ब्रह्मचार्याला प्रश्न असतो रात्र कशी जाईल. ब्रह्मचारी आश्रम सोपं नाहीये, निष्ठेनं टिकवणं सोपं नाहीये. हो बाबा, ज्या वयातून आम्ही चाललोय, ज्या अडचणी आम्हाला दिसतायत, त्या अडचणीतून तुम्ही गेला, काय केलं याच्यासाठी? तेव्हा माझ्या गुरुजीने सांगितलं, ब्रह्मचार्याने कधीच एकट्याने एकांतात राहायचं नाही, सदैव ज्येष्ठांच्या सहवासात राहायचं. काय होतं, ज्येष्ठाच्या सहवासात, चांगल्या महात्म्याच्या सहवासामध्ये राहिलं की वाईट विचार घुसायला संधीच राहत नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटतं, तुम्ही राजकारणात असा, समाजकारणामध्ये असा किंवा अध्यात्मात असा, आमचा पाय घसरण्याची शक्यता आहे, त्या दिवशी सत्पुरुषाच्या सहवासात जात जावं आणि तेवढा दिवस घालवत जावं. चांगल्या विचारात माणूस गुरपटून राहिलं की वाईट विचाराला संधी मिळत नाही. म्हणून अव्यावृत भजनात हा जो दुसरा उपाय आहे, सदैव सेवेत राहा, चांगल्या विचाराच्या सेवेत राहा. तिसरा उपाय सांगितला, लोके. जेव्हा आम्ही समाजात जातो तेव्हा भगवत श्रवण कीर्तनात लोकांता जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा भगवंताचे गुण आणि लीला गाण्यामध्ये वेळ घालवा. अजून एक करा, भगवत कृपा आपलं मुख्यतस्तु अंतःकरणात भगवत प्रेम निर्माण होण्याकरता मुख्यतस्तु, मुख्य साधन आहे सत्पुरुष सेवनात, सत्पुरुषाच्या सहवासात राहणं. आणि भगवत कृपा लेशादवा, किंवा परमात्म्याची कृपा झाली तर. मूर्खाची संगती सोडली, सत्पुरुषांच्या आपलं सदैव चांगल्या भजनामध्ये राहिला, भगवंताच्या गुण आणि लीलेचं श्रवण केलं, सत्पुरुषांची कृपा झाली किंवा देवाची कृपा झाली की अंतःकरणामध्ये परमार्थाविषयी प्रेम वाढतं, निर्माण होतं. आणि मग ऐका, जेव्हा सत्पुरुष
सत्वशास्त्र यांच्या सहवासात अंतःकरण परिप्लुत होतं आणि भक्तिप्रेम प्रतिष्ठित होतं. मग यत प्राप्य, ते जर प्राप्त झालं असता, नारदजी म्हणतात यत प्राप्य तदैव अवलोकयति. मग ते मन त्याचंच अवलोकन करतं. तदैव भाषयति, त्याच्याबद्दलच बोलतं. आणि तदेव चिंतयति, ते त्याचंच म्हणजे परमात्म्याचं चिंतन करतं. जगद्गुरु तुकोबाराने मूर्खाचा त्याग केला, भजनामध्ये राहिले, भगवंताचं गुणश्रवण केलं, सत्पुरुषांची कृपा झाली, देवाची कृपा झाली. आणि आता माझं मन येणे सोसे मन झाले हव भरी. आमचं मन परमार्थाच्या या उंचीवर गेलं. कोण्या उंचीवर गेलं? आता मन काय करायला लावतं? महाराज ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. बोला बा विठ्ठल, पहा बा विठ्ठल.